नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्कल सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण क्लास 12 फिजिक्सचा जो इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक आहे त्या टॉपिक मधील एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ अ डायइलेक्ट्रिक स्लॅब. तर त्याचं डेरिव्हेशन आपण आजच्या लेक्चर मध्ये काय करणार आहोत, डिराईव्ह करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे डेरिव्हेशन आपल्या बोर्ड एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न खूप महत्त्वाचं डेरिव्हेशन आहे. त्यासोबतच याच्यावरती न्यूमरिकल्स विचारले जातात. तुमचे MST CET, JEE, नीट यासारख्या एक्झामला याच्यामधून न्यूमरिकल सुद्धा भरपूर तयार होतात. त्याच्यामुळे लेक्चर व्यवस्थित करा. त्यानंतर लेक्चर पाहत असताना साइड बाय साइड तुम्ही नोट्स लिहायला चालू करा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओ लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्हाला मी काय करतो, आपण जे काय बेसिक फॉर्म्युले आहेत कॅपॅसिटन्सचे, जे आपण म्हणजे आता खरं तर हे ऑफलाईन आणि ऑनलाईन प्लस लेक्चर असल्यामुळे असे तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स आपण युट्यूब वरती अपलोड करत आहोत. ऑफलाईन क्लासमध्ये आपला जो काही सिलेबस झालेला आहे त्यानुसार आपण युट्यूब वरती व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यामुळे जर तुम्हाला काही नवीन एखाद्या टॉपिक वरती डेरिव्हेशन हवं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आपण ते डेरिव्हेशन्स तुमच्यासाठी अपलोड करूया, किंवा त्या टॉपिकचे जे काही न्यूमरिकल्स वगैरे असतील तर ते सुद्धा आपण अपलोड करूया. ओके, तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस कॅपॅसिटर तुम्ही सिरीज मध्ये जोडत असता, आपण 9वी मध्ये रजिस्टर जोडायला शिकलो होतो. ज्यावेळेस आपण कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडत असतो त्यावेळेस जर तुम्हाला कोणी विचारलं की इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काढा, तर फॉर्म्युला काय वापरायचा? 1/C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. म्हणजे उदाहरणार्थ समजा जर काय केलं कुणीतरी, बाबा 1 मायक्रोफॅरॅड, 2 मायक्रोफॅरॅड किंवा 3 मायक्रोफॅरॅडचे असे कॅपॅसिटर जर कोणी सिरीज मध्ये जोडलं आणि तुम्हाला म्हटलं की टोटल इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काढा, तर हा फॉर्म्युला आपण यूज करायचा. ते जर पॅरलल मध्ये असेल तर बाळांनो काय करायचं, डायरेक्टली सर्वांचे ऍडिशन करून टाका. ओके, त्यासोबतच कॅपॅसिटन्सचा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित असलं पाहिजे, C इज इक्वल टू Q बाय V, किंवा Q इज इक्वल टू आपण कधी कधी काय लिहू शकतो, CV. त्या C लाच आपण काय म्हणतो, कॅपॅसिटन्स. आणि लास्टच्या लेक्चरमध्ये ऑफलाईन लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं की जर कॅपॅसिटर ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटन्स काढायचं असेल, कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक, तर डायरेक्टली त्याचा फॉर्म्युला काय येतो, A/0 अपॉन काय असेल, B. हे लास्ट ऑफलाईन लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं डेरिव्हेशन आहे. मग आज आपण काय करणार आहोत, द कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ अ डायइलेक्ट्रिक स्लॅब काय असतं ते आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, हा असतो तुमचा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ओके, हा आहे समजा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. दोघांचा एरिया समजा काय असेल, A, आणि यांना तुम्ही काय केलात, सेपरेट केलात विथ डिस्टन्स काय लक्षात ठेवा, D. विथ डिस्टन्स D. आता सुरुवातीला आता याच्यावरती आपण आता ह्याच समजा हा काय असेल, याच्यावरती प्लस चार्ज. बघा काय करतोय आपण, व्यवस्थित लक्ष देत चला. आणि याच्यावरती काय असेल, मायनस चार्ज. आणि याच्यामधली जी इलेक्ट्रिक फील्ड असेल बाळांनो, ती कुठून कुठपर्यंत असेल लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ओके, आणि ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही इलेक्ट्रिक फील्ड बिफोर इंड्युसिंग डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे. म्हणजे अजून आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा डायइलेक्ट्रिक स्लॅब तुम्ही काय केलेला नाहीये, इंड्यूस केला नाही. अशा वेळेस याची जी काय इलेक्ट्रिक फील्ड असेल त्याला आपण काय म्हणणार, E0. आणि याचं कॅपॅसिटन्स तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, कालच्या लेक्चर मध्ये पाहिले की आताच तुम्हाला फॉर्म्युला सांगितलाय. जर एखादा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर असेल आणि त्या ठिकाणी जर लक्षात ठेवा तुम्ही कोणताही डायइलेक्ट्रिक स्लॅब जर इंड्यूस नाही केला, तर त्याचं जे कॅपॅसिटन्स असेल त्याचा फॉर्म्युला काय असतो, A/0 अपॉन D. A म्हणजे काय, एरिया ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ε0 म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. आणि D म्हणजे काय असेल, द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल प्लेट. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता याची जी इलेक्ट्रिक फील्ड असेल त्याचा फॉर्म्युला काय असेल, मग समजा आता जी तुम्ही डायग्राम काढला, ओके, या डायग्राम मध्ये याची जी इलेक्ट्रिक फील्ड असेल, ही जर तुम्हाला कोणी इलेक्ट्रिक फील्ड विचारलं तर काय सांगणार तुम्ही इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला, तर आधी इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला आपण काय घेतो, ED. कुठला फॉर्म्युला यूज केला आपण, हा पोटेन्शियल ग्रेडियंट.
लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फील्डचा अजून एक फॉर्म्युला असतो V/d. मग इथून जे पोटेन्शियल आहे त्याचा जर फॉर्म्युला तुम्हाला काढा म्हणलं तर काय येतं ईडी. आता आपण काय वापरणार, व्ही नॉट इज इक्वल टू ई नॉट डी. हे व्ही नॉट ई नॉट कधी वापरतो आपण, बिफोर इंड्युसिंग द डायइलेक्ट्रिक स्लॅब. मग ई नॉट ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे, अकॉर्डिंग टू गॉस थेरमचं थर्ड ऍप्लिकेशन जे आपण पाहिलं होतं त्यानुसार पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचं जे काय इलेक्ट्रिक फील्ड असेल आतमध्ये ते इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडेल सर सिग्मा काय आहे, तर सिग्मा कोणाला म्हणतात, सरफेस चार्ज डेन्सिटी, ज्याचा फॉर्म्युला काय असतो 4 अपॉन एरिया. मग आपण सिग्माच्या ठिकाणी काय ठेवलं, क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड. कधीची इलेक्ट्रिक फील्ड आहे लक्षात ठेवायचं, बिफोर इंड्युसिंग द डायइलेक्ट्रिक स्लॅब. म्हणजे अजून आपण त्याच्या आतमध्ये काय केलेलं नाहीये, डायइलेक्ट्रिक स्लॅब आपण इंड्यूस केलं नाही त्यावेळेस. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये एक डायइलेक्ट्रिक स्लॅब तुम्ही इंड्यूस करणार आहात. लक्षात ठेवा आता काय करतोय नीट बघा, हे नॉर्मली झालं, हे बिफोर इंड्युसिंग स्लॅब कॅपॅसिटन्स, बिफोर इंड्युसिंग स्लॅब इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता आपण काय करणार आहोत, याच्या आतमध्ये एक डायइलेक्ट्रिक स्लॅब आपण इंड्यूस करणार आहोत. त्याची थिकनेस काय असेल लक्षात ठेवायचं. आता ह्याचं डिस्टन्स किती दिलं होतं तुम्हाला डी, तर ह्याची जी थिकनेस असेल ती काय असेल लक्षात ठेवायचं टी. आणि तुम्हाला माहित आहे जर एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर तुम्ही डायइलेक्ट्रिक स्लॅब इंड्यूस केला तर त्याच्यावरती लक्षात ठेवायचं काय डेव्हलप होतात, चार्ज, किंवा त्या ठिकाणी होतं पोलरायझेशन. आणि पोलरायझेशन मुळे याच्या दोन्ही बाजूला लक्षात ठेवा, कुणाच्या दोन्ही बाजूला म्हणतोय आपण, हे जे तुमचे डायइलेक्ट्रिक स्लॅबचे दोन्ही साइड आहेत त्या दोन्ही साइडला काय इंड्यूस होतं, चार्जेस इंड्यूस होतात ड्यू टू पोलरायझेशन. म्हणजे आता या ठिकाणी समजा या ठिकाणी आपला प्लस क्यू होता, या ठिकाणी काय मायनस क्यू. तर या ठिकाणी काय होईल लक्षात ठेवा, या बाजूला जो आहे या बाजूला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होईल ऑन द लेफ्ट साइड ऑफ द डायइलेक्ट्रिक स्लॅब. आता हा ड्यू टू पोलरायझेशन आहे म्हणून याला मायनस क्यूपी म्हणा. तसंच राईट साइडला प्लस क्यूपी चार्ज डेव्हलप होईल. आता क्यूपी काय लिहितो आपण लक्षात ठेवायचं, याच्या आतमध्ये जे काय चार्जेस आहेत ते कुणामुळे डेव्हलप झालेले आहेत, पोलरायझेशनमुळे. म्हणून आपण काय करतो, प्लस क्यूपी आणि मायनस क्यूपी असं या ठिकाणी आपण लिहित असतो. आता बघा बाहेर तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठून कुठे सांगितलं, प्लस टू मायनस, ही कुणाची डायरेक्शन आहे ई नॉट. आता आतमध्ये हे पोलरायझेशनमुळे चार्ज डेव्हलप झाल्यामुळे आतमध्ये सुद्धा काय होतात, एक इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होते, फक्त त्याची डायरेक्शन कुठे असते लक्षात ठेवायचं, अपोजिट टू द ई नॉट. म्हणजे हे काय असेल ईपी. ईपी म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द काय असेल, पोलरायझेशन. मग ही झालं तुमचं डायग्राम. मग तेच आपण लिहिलेलं लक्षात ठेवायचं, एक आपण टी थिकनेसचा डायइलेक्ट्रिक स्लॅब तुम्ही त्या ठिकाणी काय केला, इंड्यूस केला बिटवीन द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. त्यानंतर ड्यू टू पोलरायझेशन मायनस क्यूपी चार्ज डेव्हलप झाला ऑन द लेफ्ट हँड साइड आणि प्लस क्यूपी चार्ज डेव्हलप झाला ऑन द राईट हँड साइड. आणि त्याची जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ती इलेक्ट्रिक फील्ड आपण काय लिहिलेलं आहे लक्षात ठेवा, सिग्मा पी अपॉन एप्सिलॉन नॉट. कारण ते पण एक पॅरलल प्लेट सारखंच काम करतात. मग सिग्मा पी ची व्हॅल्यू काय, क्यूपी अपॉन ए, तर तुम्हाला काय भेटेल, क्यूपी अपॉन ए एप्सिलॉन नॉट. याला इक्वेशन नंबर तुम्ही 3 समजा. ओके, सोबत सोबत लिहून घ्या. चला आता त्यानंतर जी नेट इलेक्ट्रिक फील्ड असेल बघा, आता तुम्ही हा जो डायइलेक्ट्रिक स्लॅब काढला होता याच्यामध्ये आता हा प्लस क्यू मायनस क्यू, बाहेरची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठे होते, प्लस टू मायनस, आणि आतमध्ये हा जो तुम्ही स्लॅब ठेवलेला आहे याची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठे लक्षात ठेवायचं, याच्या अपोजिट. मग जर मला डायरेक्टली या दोघांच्या आतमध्ये जर काय करायचं असेल, इलेक्ट्रिक फील्ड जर काढायचे असेल, तर मग नेट इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी या दोघांचं काय करावं लागेल मला, सबट्रॅक्शन. कारण हे दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. म्हणूनच मी काय केलं, ई इज इक्वल टू ई नॉट मायनस ईपी. आता अजून एक, जर नेट इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला हा सुद्धा असतो की ई नॉट अपॉन के. के म्हणजेच काय असेल, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि याची व्हॅल्यू विद्यार्थ्यांना कशावरती डिपेंड असते, तुम्ही कोणत्या टाईपचं मटेरियल इंड्यूस केलेलं आहात, वूड आहे, पेपर आहे किंवा ग्लास आहे, त्याच्यावरती के ची व्हॅल्यू काय असते, डिपेंड.
मग इथून या दोघाला जर मी असं कम्पेअर जर करायला गेलो तर के ची व्हॅल्यू काय येणार आहे लक्षात ठेवायचं. के इकडल्या साईडला आलं तर ई नॉट मायनस ईपी हे कुठे येईल तुमचं डिनॉमिनेटर साईडला. मग आता जनरली बघा, आता V चा जो बेसिक फॉर्म्युला आहे विद्यार्थ्यांना तो तुम्हाला काय दिला होता आपण ईडी. काय दिला होता ईडी. ओके. आता या ठिकाणचं पोटेन्शियल कसं काढणार, तर आता नॉर्मली याचं पोटेन्शियल काढायचं. याचं काय काढायचं पोटेन्शियल. आता नेट इलेक्ट्रिक फील्ड दोघांच्या मधले नेट इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही काय काढला ई. आता याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, इथं ई नॉट अपॉन के आपण लिहिलेलं आहे. आता याच्यावरती जे पोटेन्शियल आहे ते आपण जनरली फॉर्म्युला काय वापरतो फील्ड इंटू डिस्टन्स. मग या डायलेक्ट्रिक स्लॅबवरचं जे पोटेन्शियल असेल इथली फील्ड काय घेतलाय तुम्ही ई आणि डिस्टन्स काय आहे तुमचं टी, म्हणून आपण तिथलं पोटेन्शियल काय घेतो ईटी. आणि हा जो रिमेनिंग पोर्शन आहे म्हणजे राहिलेला पोर्शन, आता बघा राहिलेला पोर्शन म्हणजे काय, आता हा डी आहे हा टी आहे, राहिलेला पोर्शन काय असेल डी मायनस टी. तर हा जो डी मायनस टी आहे लक्षात ठेवायचं याचं पोटेन्शियल काय असेल. मग इथली फील्ड काय बाहेरच्या रिजनची ई नॉट आणि डिस्टन्स काय आहे डी मायनस टी, म्हणून लक्षात ठेवा आपण तिथलं पोटेन्शियल काय घेतो ई नॉट इन ब्रॅकेट डी मायनस टी. मग अशा पद्धतीनं तुमचं हे काय झालं लक्षात ठेवायचं नेट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द कॅपॅसिटर प्लेट. ओके. आता ई नॉट डी मायनस टी, आता ई ची व्हॅल्यू तर इथं लिहिला तुम्ही कुठं आहे ई ची व्हॅल्यू ई नॉट अपॉन के, ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय केली पुट केली. आता या दोघांमधून आपण काय कॉमन घेऊ शकतो ई नॉट काय घेऊ शकतो आपण कॉमन. मग V इज इक्वल टू काय राहतं लक्षात ठेवा ई नॉट मला होता आतमध्ये काय राहील शिल्लक डी मायनस टी प्लस टी बाय के. कसं राहील रे, या ठिकाणी आपण ई नॉट कॉमन घेतलं, इथं टी बाय के, या ठिकाणी काय राहील डी मायनस टी. ओके. आता V इज इक्वल टू ई नॉट ची व्हॅल्यू कुठेतरी आपण लिहिलेली काढलेली असेल बघा. ई नॉट ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे बाळांनो ई नॉट ची व्हॅल्यू क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट, बरोबर आहे. मग या ठिकाणी मी ई नॉट ची व्हॅल्यू काय लिहू शकतो क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट, इथं काय राहिलं डी मायनस टी प्लस टी बाय के. ओके. आता आपल्याला काय काढायचंय कॅपॅसिटन्स काढायचंय. कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय असतो क्यू अपॉन व्ही, बरोबर आहे. बाळांनो क्यू ची व्हॅल्यू तर क्यू लिहू शकता तुम्ही, व्ही ची व्हॅल्यू इथं काढलेली आहे काय असेल क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट, आतमध्ये काय राहतं डी मायनस टी प्लस टी बाय के. क्यू क्यू काय झालं कॅन्सल. हे ए एप्सिलॉन नॉट कुठं जाईल तुमचं न्यूमरेटर साईडला. मग ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी मायनस टी प्लस काय असेल टी बाय के. दिस इज द capacitance of parallel plate capacitor with a dielectric slab. लक्षात ठेवा हे कधी म्हणजे हे झालं जनरली आपण काय वापरतो ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी जर डायलेक्ट्रिक स्लॅब नसेल तर. पण डायलेक्ट्रिक स्लॅब असेल तर कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय येतो ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी मायनस टी प्लस टी बाय के. आणि हा फॉर्म्युला तुम्ही डिराईव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही स्पेशल केसेस दिसतात. हे केसेस तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी कामाला येतील. याच्यामध्ये जर समजा डायलेक्ट्रिक स्लॅब कम्प्लीट जर फिल केला तर फॉर्म्युला काय असेल एप्सिलॉन नॉट के अपॉन डी. हे फॉर्म्युले पाठ करा म्हणजे कम्प्लीट जो डायलेक्ट्रिक स्लॅब आहे त्यानं जर आतला जो स्पेस आहे कम्प्लीट स्पेस फिल करायचा त्यावेळेस फॉर्म्युला काय के सी नॉट किंवा एप्सिलॉन नॉट के अपॉन डी. जर समजा छोटे छोटे थिकनेसचे जर तुम्ही नंबर ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब जर तुम्ही त्या पॅरलल प्लेटच्या आतमध्ये इंड्यूस केला तर कॅपॅसिटन्स कसं काढायचं एप्सिलॉन नॉट अपॉन T1 अपॉन K1 प्लस T2 अपॉन K2 प्लस T3 अपॉन K3 अप टू डॅश Tn अपॉन Kn. जेवढे काय तुम्ही डायलेक्ट्रिक स्लॅब टाकाल तेवढे. ओके. त्यानंतर जर समजा अरेंजमेंट मध्ये जर कॅपॅसिटर ऑफ पॅरलल प्लेट जर तुम्ही वेगवेगळे एरियाचे जर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर जर यूज केलात तुम्ही A1 A2 AN असे वेगवेगळ्या एरियाचे तर काय असेल C इज इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी A1 K1 प्लस A2 K2 अप टू डॅश डॅश AN KN. आणि जर समजा एखादा कंडक्टिंग स्लॅब ठेवला आता हा आपण जो असतो हा इन्सुलेटिंग स्लॅब असतो ठेवलेला
जर कंडक्टिंग स्लॅब जर ठेवला तर काय असेल. ओके, हे फॉर्म्युले एक्झामिनेशन सारख्या म्हणजे सीईटी, नीट, जेई सारख्या एक्झाम्पल्स. ओके, हे जे काय आपण डेरिव्हेशन पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, हे डेरिव्हेशन खूप महत्वाचं आहे ऍज अ बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि जर तुम्ही डेरिव्हेशन केला तर कदाचित तुम्हाला याच्यावरचे न्यूमरिकल सुद्धा आपोआप सुटतील. फॉर्म्युला पाठ असेल तर न्यूमरिकल सॉल्व्ह करणं काही खूप मोठी गोष्ट नसते. आणि फॉर्म्युला पाठ करण्यापेक्षा जर आपण फॉर्म्युला तयार करायला शिकलो तर फिजिक्स काय होतं, अजून सोपं होतं. ओके, आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.